तर असं काय मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे आणि फक्त 7 तासांची झोप झाली कारण की मित्राबरोबर गप्पा मारत बसलेलो रात्रीचं. आज सकाळचं बॉडी वेट 53.8 आहे, जे की चांगली गोष्ट आहे. आज मी खुश आहे खूप कारण की वजन कमी आले, चांगलं आहे. ओट्स खाल्लेले आहेत आणि त्यानंतर मेडिटेशन आणि बुक रिडिंग वेळच्या वेळी आवरलेलं आहे. मग लगेच आलो मी जिममध्ये. आज होता पोस्ट डे. हां, म्हणणार आहे मी कारण की ह्याच्या पुढचे जरा थंबनेल लावायचं आहे त्यामुळे तटलेलो. आज होता रिस्टार्ट डे 158. आता थंबनेल व्यवस्थित लावता येईल ना मला. चेस्ट फ्लायचे टोटल 2 सेट घेतले, साईड डेल्सचे टोटल 2 सेट आणि त्यानंतर आज विषय कसा झाला, नंबरलाही लागले आणि केबल स्टेशनला. सो पहिला पुश डाऊन घेतलं, त्यानंतर एक्सटेन्शन घेतलं ट्रायसेपसाठी 2-2, 3-3 सेट, नो प्रॉब्लेम विथ दॅट. आणि आज खरं सांगतो व्यवस्थित वाटाले पोजिंग करत असताना कारण की मी माझ्या घरात पोजिंग करावले. माझ्या घरच्या सेटअपमध्ये जरासं लाईटचा बऱ्यापैकी जरा इश्यू आहे, खरं बाकी सगळं ऑल क्लिअर आहे. सो मी आता काय करणार आहे की जिममधनं लगेच घरी येऊन घरीतच पोजिंग करणार. आणि सगळ्यात बेस्ट गोष्टमध्ये आज माझ्या पोस्ट वर्कआउटमध्ये अंडा भुर्जी होती. सो बेस्ट थिंग होती ती माझ्यासाठी कारण की आता मी भुर्जी चालू केले आणि ती मी पाण्यामध्ये करते. बाय द वे कुली मूवी बघायला गेलो होतो, ते मी इथं सांगणार होतो. ॲप्स मारलेले आहेत त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि आय थिंक मूवी टाईमपास आहे, स्किप करणार असला स्किप करू शकता. जर तुम्ही रजनीकांतचे फॅन असला तरच जावा, नाहीतर काय बघण्यात अर्थ नाही आहे. म्हणजे मूवी चांगली पण आहे वाईट पण आहे, खरं तितकी वर्थ इट नाही आहे असं म्हणू शकतो मी. आणि प्रोटीनवालं दही खाल्लं संध्याकाळी. त्यानंतर आजच्या दिवसाचे टोटल 13,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.